हेलो स्टूडेंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? बरं आहे ना? मॅथ्सचं चालू आहे. जॉमेट्री ॲज वेल एज अल्जेब्रा, 10th, 9th, 12th, diagonals. You know the triangle? You know triangle. How many sides is having the triangle? Triangle ला किती बाजू आहेत? 3 बाजू आहेत, बरोबर. आणि अजून काय? 3 शिरोबिंदू. शिरोबिंदूला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? व्हॉट यू आर कॉलिंग? व्हॉट इज द शिरोबिंदू? शिरोबिंदू म्हणजे काय? शिरोबिंदू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्हर्टायसेस. काय? व्हर्टायसेस. बाजूला साईड म्हणतो आणि कोणाला अँगल म्हणतो, एवढं लक्षात ठेवा. बाजू म्हणजे साईड, डिस्टन्स म्हणजे एल, लेंथ पण म्हणतो, बाजू पण म्हणतो, साईड पण म्हणतो, बरोबर की नाही? तुम्हाला जसं एल म्हणा, डी म्हणा, साईड म्हणा, बाजू म्हणा. मग किती बाजू असतात? साईड 3 आणि अँगल किती असतात? 3, बरोबर. ट्रायंगल इज हॅव्हिंग 3 अँगल्स. व्हॉट इज द ॲडिशन ऑफ 3 अँगल्स? 3 कोणांच्या मापाची बेरीज किती होते? 3 कोणांच्या मापाची बेरीज तर 180 होते, सर्वांना माहिती आहे. 8वी 7वी पासून आहे, 12वी पर्यंत आहे. पण काही 12वीच्या मुलांना पण येत नाही. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल? 3, बरोबर नाही? 3 कोणांच्या मापाची बेरीज, एडिशन ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल किती येते? 180. आणि सर्कलचं किती येतं पूर्ण? सर्कल 360, दॅट इज सर्कम्फरन्स. आणि फॉर्म्युला काय आहे त्याचा? 2πr. आपण घेतलेलं आहे भरपूर वेळा. पायची किंमत 3.14 घ्या किंवा 22/7 घ्या. 3.14 केव्हा घ्यायचं? ज्यावेळेस उदाहरणात डिसिमल पॉईंट आला, 3 त्रिज्या समजा 2.1 सेंटीमीटर आली तर 3.14च घ्या. पण त्यांनी जर दिलं 3.14 तर घ्या, नाहीतर 22/7 दिलं तर ते घ्या, बरोबर की नाही? दिस इज ॲज फार ॲज सर्कल इज कन्सिडर. म्हणजे वर्तुळाचं जर पायचं किंमत तुमच्या दिलेली ती घ्या किंवा 3.14 किंवा डिसिमल जसं असेल तसं घ्या. कळलं आता? रेडियस म्हणजे ते फॉर्म्युला काय आहे? D = 2r. म्हणजे डायमीटर बरोबर 2r. म्हणजेच काय? व्यास त्रिज्येच्या किती पट असतो? दुप्पट असतो, हे लक्षात ठेवा. मग आता इथे आपल्याला एक ट्रायंगल लिहिला आहे, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC इज ए आयसोसेलेस ट्रायंगल. कोणता आहे? या ठिकाणी आयसोसेलेस ट्रायंगल ही बाजू, ही साइड AB = साइड AC. त्याचप्रमाणे साइड BD = साइड DC. आणि BC ला लंब काय आहे? AP. काय आहे? AP इज परपेंडिक्युलर टू BC, नाही का? AP इज परपेंडिक्युलर टू BC. हा BC पाय आहे ना, बेस. हा AP जो आहे हा परपेंडिक्युलर म्हणजे काय? हा लंब. परपेंडिक्युलर म्हणजे काय? लंब. हा लंब आहे. मग AP इज परपेंडिक्युलर टू बेस BC. आता इथे बघा दिलंय ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC हे कोणते ट्रायंगल आहे? आयसोसेलेस ट्रायंगल आहे. कशावर आहे? ऑन द सेम बेस BC वर. हा पाय आहे BC, ही हाईट आहे समजा म्हटलं तर. क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. मग A and D आर द A and D. A and D आर द सेम साइड्स. कोणत्या साइडचे? सेम BC. मग पहिलं जे आहे काय? पहिलं ट्रायंगल ABD कॉन्ग्रंट ट्रायंगल ACD. ABD बघा, ABD एकरूप ट्रायंगल ACD.
ACD, ABD आणि ACD हे कसे ट्रायंगल आहे, एकरूप आहे. दुसरं ट्रायंगल ABP, ABP हा ABP. ट्रायंगल ACP, ACP ये इथं ये राहिला करायचा, इथं ये ACP बरोबर ना. AP बायसेक्ट आहे, काय AP बायसेक्ट म्हणजे याला पूर्ण दुभागते. अँगल A as well as अँगल D, अँगल A as well as अँगल D. AP is the perpendicular to BC. मागाशी सांगितलं ना तुम्हाला, AP ही जी AP आहे ती परपेंडिक्युलर कशाला आहे, कोणत्या याला आहे, पाया BC ला आहे, म्हणजे बायसेक्ट ऑफ BC बरोबर. BD एकरूप BC, हा जो BD आहे हा एकरूप BC, ही जी बाजू आहे ही याला एकरूप आहे बरोबर की नाही. ही जी बाजू आहे ही या बाजूला BD एकरूप DC, कळलं की नाही. मग AD एकरूप AD, AD एकरूप AD का, तर कॉमन आहे, सामायिक भुजा. AD एकरूप AD सामायिक भुजा आहे. इथं प्रश्न दिलाय, व्हॉट आर द व्हर्टायसेस अँगल ABC चे. व्हर्टायसेस काय येतील, म्हणजे शिरोबिंदू कोणते येतील, व्हर्टायसेस A, दुसरा व्हर्टायसेस B आणि तिसरा व्हर्टायसेस C. हे व्हर्टायसेस मुलांना कळत नाही, म्हणजे शिरोबिंदू कोणते, व्हर्टायसेस A, व्हर्टायसेस B, व्हर्टायसेस C हे शिरोबिंदू आहे. अँगल वाचता येत नाही मुलांना. अँगल ABC, अँगल ACB हे दोन अँगल एकरूप आहे. AD सामायिक आहे कारण कॉमन आहे, AD एकरूप AD. आणि AP हा परपेंडिक्युलर टू पायाला BC. हे समजत नाही म्हणून हे जरा चांगलं समजून सांगितलं. कळलं प्रत्येकाला, ओके धन्यवाद. असा ट्रायंगल काढा परत तुम्ही न पाहता लिहून काढा. ओके लाईफ